नाशिकच्या इगतपुरीमध्ये पावसानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला। तालुक्यामधील कित्येक एकरावरील शेती पावसामुळे जमीनदोस्त। नाशिकमध्ये पावसामुळे डाळिंब बागांचं मोठं नुकसान। जोरदार सरींमुळे डाळिंबाची फुलगळ तर ओलसर हवामानामुळे डाळिंबावर तेल्या आणि करप्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता। अवकाळी पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। 2 दिवस जिल्ह्यामधील बहुतेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी। कापणी करून ठेवलेलं धान्य भिजल्यामुळे शेतकऱ्यांचं बरंच आर्थिक नुकसान। वाशिमच्या लघु पाटबंधारे विभागाचा हलगर्जीपणा शेतकऱ्यांना भोवला। उकळी बॅरेजचं पाणी शिरलं शेतात। शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या सुड्या तरंगल्या पाण्यावर। जालन्यामध्ये दमदार पावसाचा कापूस पिकाला सुद्धा फटका। पावसामुळे वेचणीला आलेल्या कापसाचं नुकसान। नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्याची कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मागणी। पश्चिम विदर्भामध्ये जोरदार पावसाचा सोयाबीन आणि कापसाला सुद्धा फटका। वेचणीला आलेला कापूस तर सोंगणी केलेल्या सोयाबीनचं मोठं नुकसान। मराठवाड्याला नैसर्गिक आणि मानवनिर्मित समस्यांमुळे अतिवृष्टीचा फटका। मराठवाडा अतिवृष्टी श्वेतपत्रिकेत निष्कर्ष। यंदा अतिवृष्टीमुळे मराठवाड्यामध्ये पिकांचं मोठं नुकसान। अकोल्यामध्ये हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला। शेतकरी बराच हवालदिल। जिल्ह्यामध्ये गेल्या 2 वर्षांमध्ये जो पाऊस होतोय, पावसामुळे शेतीचं बरंच नुकसान। जिल्ह्यामधील शेतकरी पुन्हा हवालदिल आणि जिल्ह्यामधील विविध भागांमध्ये शेत कापणीला वेग। ऑक्टोबर महिन्यामध्ये अचानक आलेल्या पावसामुळे रब्बी हंगाम रखडला। अनेक ठिकाणी हरभरा पिकाची पेरणी अजूनही सुरू झालेली नाही। यवतमाळच्या बाभूळ गावामध्ये अतिवृष्टीने अनुदान वितरणात दिरंगाई। अतिवृष्टीग्रस्तांच्या यादीमध्ये अधिक शेतकऱ्यांच्या नावाची नोंद बाकी। शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता। हमीभाव खरेदी केंद्र मिळण्यासाठी सध्या शेतकरी उत्पादक कंपन्यांची धडपड सुरू। मात्र नाफेडच्या निकषांमुळे शेतकरी उत्पादक कंपन्यांची गोची। फार्मर आयडी नसल्यास ई-केवायसी अनिवार्य। अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी मदत निधी मिळवण्यासाठी ई-केवायसी करावी लागणार। बाधितांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा होण्यासही सुरुवात।